स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या गावभाग पोलिसांनी कंजारभाट वसाहत इथं छापा टाकून सुमारे 300 ग्रॅम गांजा जप्त केलाय. यामध्ये विलास राजपूत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करतायत. इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये गांजा विक्रीचं प्रमाण वाढलंय. याच अनुषंगानं आज शहरातल्या कंजारभाट वसाहत इथं विलास राजपूत याच्या घरी गांजा मिळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी ग्राहक पाठवून गांजा खरेदी केला. यामध्ये पोलिसांनी छापा टाकला असता यात 300 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केलाय. याची किंमत 3,500 रुपये इतकी होती. तसंच विलास राजपूत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी राजपूत याच्या घराची संपूर्ण झडती घेतली आहे. गावभाग पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर कंजारभाट परिसरामध्ये ही कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये 300 ग्रॅम गांजासह 3,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अजून काही ठिकाणी गांजा मिळत असल्याची शक्यता आहे. याच भागामध्ये बेकायदेशीर दारू, गांजा मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो. पोलिसांनी ही कारवाई एवढ्यावरच न थांबवता मोठी कारवाई करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेमधून होऊ लागली आहे.